आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॅड, पुरता अडकलोय मी याच्यात. तू नका काय टेन्शन घेऊ. ही लोक शर्वरी पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर मीच त्यांना संपतो. काय सांगते? हा, अश्विन सगळं मान्य केलं? नाही, खरंच कबूल केलं का त्यानं? लय अवघड झालं होतं बघ सगळं, पण आता सगळं छान होईल. तुम्ही समजा इथे कधी येताय ना याची वाट बघतेय मी. अक्षरा, सांभाळून या बरं. नाही म्हणजे त्याने सगळं मान्य केलेलं असलं ना तरी लवकर या. हा, बरं ठेवते मी फोन. कुणी काय मान्य केलं? वहिनी, मी काय आता सांगणार नाही बघ तुला. नाही म्हणजे तुझ्यासाठी सरप्राईज आहे ती, आणि ते काय आहे ना ते आपली अक्षरा सांगत. कळलंय मला. सुंदरचा फोन आला होता. शरू सुखरूप आहे म्हणाला. देवी आईचीच कृपा आहे. आता येतीलच समधी. आज ना काहीतरी छान गोडाधोडाचा बेत करूया तेच सांगायला आले होते. वय वय, छान बेत करूया. मी आता तयारीला लागते. हे समदे कवा घरी येतील ना असं झालंय मला. डोळे तर त्यांच्या वाटेकडेच लागले. वहिनी, तुला अजून अर्धीच बातमी कळाली आहे. सुंदर जेव्हा स्वतःच्या तोंडानं सांगेल ना अश्विन बद्दल तेव्हा तुला कळेल समजा. जेवढं सांगतोय तेवढं नीट ध्यानात ठेवायचं. थोडी जरी चूक झाली तरी तुमच्या सरणाची लाकडं म्या स्वतः फोडेन. तिथं अपघात होईल तेव्हा तुमच्यापैकी एक बी तिथं दिसता कामा नये. काम फत्ते करून लगेच तिकडं गुलवायचं. अश्विनला सुंदरीनं बोलतं केलं वाटतं. ह्यो पोपट बोलायला लागला असेल तर त्याला सुंदरी नक्कीच पिंजरा धावणार. हे बघ, काम चोख झालं पाहिजे. गरज पडली तर त्यातल्या एकाला बी ह्यांच्यापासनं आपण आता लांबच राहायला पाहिजे. नाही तर जत्रा भरली हौसेची आणि मेंढी कापली नवसाची. असं नको व्हायला. फुका आपलाच बळी जायचा. आजी नमस्कार करतो. राहू दे राहू दे. सुखानं नांदा. आणि बरं काय सुंदर, तुला बायको चांगली धडाडीची आणि करारी मिळाली बरं काय. आयुष्यभर तिचा हात नाही सोडायचा. हा होय, अक्षराच्या धाडसामुळं आणि तुमच्या समध्यांच्या मदतीमुळं आम्ही मोठ्या संकटातून वाचलो बघा. आता तुम्ही समध्यांनी कोल्हापूरला यायचं, कोल्हापुरी पाहुणचार घ्यायला. हा काय सुंदरी, समध्यांना आणायची जबाबदारी तुझ्यावर आहे. हा चालते. सुंदरी, तुझे आभार नाही मानणार. येते मी. बरं चला निघतो. बसा तुम्ही. आदित्य, स्पर्धेचं तेवढं मनावर घे. वचन दिलंयस मला. अगं सुंदरी, तू काळजी करू नको. आता तुम्ही निघालात ना की मी तिकडेच चाललो. आणि एकदा मी जिंकलो ना की मस्त पार्टी करूया. चल तू पण हो पुढे, मला घाई होते, मी पण पळतो. अरे अरे आदित्य, अरे आज परीक्षा आहे ना. दही देते.
येते. सगळी कामं मार्गी लावूनच या. सांभाळून जा ग. हो. मला ही शेवटची संधी आहे इथून निसटण्याची. डॅड म्हणाले होते मी माणसं पाठवलीत, पण ती अजून कशी नाही आली? अरे ही तर तीच काल रात्री घराबाहेर भेटलेली माणसं आहेत. डॅडची माणसं आहेत म्हणाली होती आणि आली आहेत बरोबर पाठीमागून. तू नका काय काळजी करूस. माझी माणसं तुमच्या मागोमागच आहेत. योग्य संधी गावली की ती तुला इशारा करतील. तेव्हा फक्त तू काहीतरी नाटक करून त्या गाडीच्या बाहेर पड. बाकी ती घेतील सांभाळून. धनंजय गाडी थांबव. मला ना उलट सारखं होतंय. धनंजय गाडी थांबव. एक मिनिट मी थांबवतो का? अरे अशोक भाऊ काय होते तुला? खूप अनिसी होते मला. खूप अनिसी होते. अरे अरे अश्विन हे अरे काय होतंय? हा बस बस इथे बस. काय होतंय? त्रास होतोय श्वास घ्यायला. अनिसी वाटते एकदम. असं गुदमरल्यासारखं होतंय. आराम सावकाश. अरे पण अचानक कसं काय सुरू झालंय? बराच वेळ झाला. मी बघून येते जरा काय झालंय.